मित्रांनो, तुम्ही जो कागद सध्या स्क्रीनवर पाहत आहात, तो फक्त एक छापील कागद नाही. हा कागद आहे एका सामान्य नागरिकाच्या आशेची आणि श्रद्धेची कोरी उडालेली अवस्था. आज आपण 2026 सालाच्या मार्च महिन्यात उभे आहोत, पण आश्चर्य म्हणजे आपल्या पोलीस यंत्रणेची मानसिकता अजूनही तशीच कशी जीवावर बेफिकीर आहे हे पाहणे खरंच धक्कादायक आहे. बघा, या कागदावर मोठ्या अक्षरात लिहिले आहे नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स, म्हणजेच असा गुन्हा ज्यात पोलिसांना तपासणी किंवा अटक करण्याचा अधिकार नसतो. हे फक्त नोंदीचे पुस्तक म्हणून राहते. पण प्रश्न असा उद्भवतो की जेव्हा एखाद्या नागरिकावर हल्ला होतो, जेव्हा त्याला शारीरिक मारहाण होते, तेव्हा त्याला न्याय हवा असतो, अपराधीला शिक्षा हवी असते. पण इथे घटना वेगळी आहे. इथे तक्रारदार आहेत श्रीमती सुनीता सतीश बोढरे आणि आरोपी आहेत रवींद्र अरुण बोढरे. नावावरून समजतंय ना, हे नातेवाईक आहेत. या कागदात कलम 115 आणि 352 दिसत आहेत. 2023चे नवीन कायदे म्हणजेच BNS लागू झाले आहेत. त्यानुसार ही कलमे स्पष्टपणे शारीरिक दुखापत आणि इजा करण्याच्या इराद्याशी संबंधित आहेत. पण पोलिसांनी केलेली नोंद म्हणजे एक ढांगली कथा आहे. हे काय सांगते? हे सांगते की तुझी मारहाण झाली, बरं झालं. आम्ही नोंद तर घेतली, पण आम्ही काही करू शकत नाही. तू स्वतःच न्यायालयात जा आणि लढ. म्हणजे सुनीताताईंच्या अंगावरचे व्रण आणि वेदना यांच्याशी पोलिसांचा काहीही संबंध नाही, असं हे कागद सांगत आहे. मित्रांनो, ही बेफिकीर वृत्ती नाही तर काय आहे? मी तुम्हाला सांगतो त्या दिवशी काय घडलं. सुनीता सतीश बोढरे यांच्यावर रवींद्र अरुण बोढरे यांनी जबरदस्त हल्ला केला. इतका क्रूर हल्ला की सुनीताताईंना ॲम्ब्युलन्समधून न्यावं लागलं. पण याच वेळी आपल्या कायद्याच्या रक्षकांची काय स्थिती होती? त्या महिलेला ॲम्ब्युलन्समधून न्यायला लागत आहे आणि याच महिलेला पाहण्यासाठी किंवा तिचा जबाब घेण्यासाठी सुद्धा पोलीस दवाखान्यात गेले नाहीत. उलट त्यांनी आपली जबाबदारी पार पाडण्याऐवजी फक्त NC नोंदवून आपली जबाबदारी झटकली. तुम्ही दवाखान्यात उपचार घ्या, तुम्ही पोलीस स्टेशनला जा, तक्रार नोंदवा आणि घरी परता. काय झालं? काहीही नाही. रवींद्र बोढरे सुटले, त्यांना कोणी हेरले सुद्धा नाही. सोबतच पोलिसांचा तपास कायमस्वरूपी स्थगित. हे काय आहे? हे कायद्याचे रक्षण आहे की गुन्हेगारांना दिलेली उधळण आहे? मी जे बोलत आहे ती केवळ एक घटना घडली म्हणून नाही, तर त्या कागदामागच्या हजारो नागरिकांच्या अश्रूंचा विचार करून बोलत आहे. जेव्हा पोलीस अधिकारी अशा प्रकारची NCR काढतात, तेव्हा ते थेट गुन्हेगारांना प्रोत्साहन देत असतात. त्यांना कळते की अरे, आपण कोणाला बेदम मारला तर फक्त NCR होईल, बाकी काही होणार नाही. रवींद्र बोढरे यांना अजून कोणती भीती वाटणार आहे? नाही, कारण पोलिसांनी त्यांना तो हक्कच दिला आहे. त्यांनी लिहून दिले आहे की तुम्ही केलेला मार एक सिव्हिल प्रकरण आहे. तुमचे मत काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा. सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.